मकर राशी 5 ते 11 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार 2026 या वर्षाचा पहिला महिना जानेवारी महिना सुरू झाला आहे आणि नव्या आठवड्याची सुरुवात आज सुरू झाली आहे। हा आठवडा तुमचे भाग्य बदलणार आहे, कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत। त्यामुळे 5 जानेवारीपासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे। जानेवारीचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। जानेवारी 2026 चा हा नवीन आठवडा तुमच्या प्रेमसंबंधांसाठी अनेक प्रकारे खास असेल। या काळात ग्रहांच्या हालचाली भावनांमध्ये स्थिरता आणि खोली आणतील, तर हा काळ नातेसंबंधांमध्ये नवीन सुरुवातीचा संकेत देईल। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनात जबाबदारी आणि गंभीर विचार आणेल। तुम्ही आता तुमच्या नात्याला गृहीत धरणार नाही आणि भविष्याबद्दल ठोस निर्णय घेऊ शकाल। तुमच्या जोडीदाराशी लग्न, करिअर किंवा कौटुंबिक योजनांबद्दल चर्चा शक्य आहे। या संभाषणांमुळे तुमच्या नात्याला एक नवीन दिशा मिळू शकते, परंतु तुमचे विचार लादू नका। एकमेकांच्या मतांचा आणि भावनांचा आदर करणे महत्त्वाचे असेल। विवाहित मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल। कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या तुमच्या प्रेमजीवनावर परिणाम करू शकतात। जर तुम्ही सतत व्यस्त असाल तर तुमच्या जोडीदाराला दुर्लक्षित वाटू शकते। छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात, म्हणून संवाद कायम ठेवा आणि तुमच्या भावना दाबण्याऐवजी त्या उघडपणे शेअर करा। आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती सुधारेल। अविवाहित मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संयमाचा काळ आहे। एक नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतो, परंतु तो हळूहळू प्रगती करेल। घाईघाईने किंवा भावनिक निर्णय घेणे टाळा। प्रथम समोरच्या व्यक्तीला समजून घेणे आणि विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे। या आठवड्यात तुमचे आरोग्य लक्षणीयरित्या सुधारेल आणि एक नवीन आरोग्यविषयक क्रियाकलाप तुम्हाला निरोगीतेच्या मार्गावर पुढे नेईल। या आठवड्यात केलेल्या सहली देखील सकारात्मक परिणाम देतील आणि यशस्वी होतील। कामावर थोडी जोखीम घेतल्यास चांगले परिणाम मिळतील। आर्थिक परिस्थिती महाग होत चालली आहे आणि तुम्हाला हवे असलेल्या आर्थिक सुधारणा साध्य करण्यासाठी जास्त वेळ लागेल। तुम्हाला घरी एकटे वाटेल, असे वाटेल की तुमचे कुटुंब तुम्हाला योग्य लक्ष देत नाही। आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही जीवनात विजयी रथाने पुढे जाल। या आठवड्यात तुम्हाला जबाबदाऱ्या वाढल्यासारखे वाटेल। कामाचा ताण तणावपूर्ण असेल, परंतु तुमचे कठोर परिश्रम आणि शिस्त तुम्हाला पुढे नेतील। निकाल लगेच दिसणार नाहीत, परंतु तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात। कुटुंब किंवा प्रियजनाबद्दलच्या तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात। नातेसंबंधांमध्ये तुम्ही कमी शब्दात खोलवर संभाषण कराल। या आठवड्यात तुम्हाला हे जाणवेल की मंद प्रगती देखील यश मिळवून देऊ शकते। या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात। धार्मिक कार्य आणि तंत्रमंत्राकडे कल वाढू शकतो। नवीन लोकांशी संपर्क वाढू शकतो, जो फायदेशीर ठरेल। मुलांवर प्रेम वाढू शकते आणि ते आधार देऊ शकतात। तुम्हाला मज्जातंतूशी संबंधित आजाराने त्रास होऊ शकतो। तुम्ही चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च करू शकता। कामावर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते, परंतु तुमची समर्पण आणि शिस्त ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल। कामावर तुमच्या वरिष्ठांकडून दबाव असेल, परंतु हे दीर्घकाळात फायदेशीर ठरेल। व्यवसाय स्थिर राहील, जरी नफा थोडा मंदावला तरी। आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे आणि पैसे उधार देणे टाळणे महत्त्वाचे आहे। तुमच्या कौटुंबिक जीवनात तुम्हाला काम आणि घराचे संतुलन राखावे लागेल। या आठवड्यात शनी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या विचलिततेपेक्षा खोली निवडण्याची आवश्यकता आहे। जरी दररोजचा आवाज सोपा वाटत असला तरी खरी वाढ एकाग्रता आणि शांततेत असते। तुम्ही खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी वचनबद्ध असले पाहिजे। हळू व्हा, चिंतन करण्यासाठी वेळ काढा आणि तुमच्या जीवनात अर्थ आणणाऱ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे गुंतून राहा। जेव्हा तुम्ही टिकाऊ गोष्टींमध्ये गुंता, तेव्हा शनी तुम्हाला स्थिर प्रगतीसह बक्षीस देईल। प्रेमाच्या क्षेत्रात सध्या उथळ संवाद तुम्हाला प्रभावित करणार नाहीत। नातेसंबंध असो वा अविवाहित, तुम्हाला भावनिक खोली हवी असते, म्हणून अर्ध्यावरच समाधान मानू नका। शनीची इच्छा आहे की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहावे, धीर धरावा आणि मनापासून भेटण्यासाठी सहजतेने संपर्क साधावा। असे नाते निवडा जे तुमच्या अंतर्मनाला पोषक असतील आणि फक्त वेळ घालवण्यासाठी किंवा फक्त जागा भरण्यासाठी अस्तित्वात नसतील। या आठवड्यात काम खूप कठीण आहे आणि त्यासाठी अत्यंत एकाग्रतेची आवश्यकता आहे। व्यापक आणि विलग चेतना केवळ वास्तविक गोष्टींपासून दृष्टी हटवू शकतात। जोडलेल्या बारकाव्यांवर लक्ष केंद्रित करा
आणि ध्येयांशी जुळवून घेतलेल्या खऱ्या लहान पावलांमध्ये वेळ घालवा. शनी इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा कामात सातत्य राखतो. कामात राहा, विचलित होऊ नका आणि गुणवत्तेच्या भावनेला तुम्हाला मार्ग दाखवू द्या. तुमचे लक्ष केंद्रित ठेवून तुम्ही अर्थपूर्ण कामगिरीच्या स्थितीत राहू शकता. आर्थिक बाबतीत जलद नफा मिळवण्याचा किंवा खूप मूर्खपणाने खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. लहरीपणाने निर्णय घेण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घ्या. शनी तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांचा आढावा आणि पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत असताना चांगल्या आर्थिक व्यवस्थापन योजनांची कल्पना करा. त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य सुरक्षित करण्याची सवय लावणे हे त्यांचे लक्ष्य आहे. बचत, बजेट आणि विवेकी गुंतवणूक शांती आणि वाढ आणतील. विचलित करणारे घटक कमी होतात, परंतु आर्थिक नियंत्रण स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करते. आरोग्याच्या दृष्टीने विचलित होण्यामुळे तुमच्या शरीराला खरोखर आवश्यक असलेल्या गोष्टींपासून तुम्ही दूर जाऊ शकता. सखोल पोषण, विश्रांती आणि तुम्हाला आधार देणाऱ्या दिनचर्यांकडे जा. ट्रेंड्सचा त्रास करू नका. जे तुम्हाला टिकवून ठेवते ते निवडा. शनी तुम्हाला अशा सवयी स्थिर करण्यास मदत करू शकतो ज्या वेळेनुसार तुम्हाला बरे करू शकतात. अन्न असो, झोप असो किंवा हालचाल असो, खोलवर जा आणि जे तुम्हाला खरोखर बरे वाटेल ते शोधा. या आठवड्यात मकर राशीसाठी प्राधान्यक्रम ठरवण्याचा विचार आहे. तुमची ऊर्जा खरोखर मूल्य वाढणाऱ्या गोष्टींवर केंद्रित करण्याचा सल्ला देतो. शरीराची काळजी हा एक आधारस्तंभ मानतो. तुमचे घर आणि मन स्वच्छ केल्याने आठवड्याचा शेवट आरामदायी होईल. या आठवड्याचा तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक हा 10 असेल आणि भाग्यवान रंग हा ग्रेफाइट असेल. या आठवड्याचा संदेश आहे की शिस्त म्हणजे भविष्यासाठी प्रेम आहे. एकंदरीतच मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.